ताई 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 मीरा 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 काय 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 होतं? एवढी का आनंदी आहेस तू? ताई ऐक, सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याला एका मागोमाग एक शिड्या मिळत आहेत. म्हणजे अगं वेदाचे बाबा मंजिरी विरोधात आपल्या सोबत असणार आहेत. काय? सगळ्यांसमोर म्हणालेत ना की माझ्या आईविरुद्ध काही बोललेलं मला चालणार नाही वगैरे. हीच तर गंमत आहे ना ताई. मंजिरीला संशय येऊ नये म्हणून ते सगळ्यांसमोर खोटं बोलले. नाही नाही मीरा, मला सांग, हे सगळं तुला कोणी सांगितलं? वेदाच्या बाबांनी. अगं ते स्वतः मला म्हणाले ते सगळं. खरंच? मीरा, हे जर खरं असेल ना, ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे ग. एक मिनिट मीरा, ते ते खरे अथर्व होते ना? परत ते कालकाया प्रकरण? नाही, ते वेदाचे बाबाच होते. ते स्वतः मला म्हणालेत ते प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे बघणार आहेत म्हणून, आणि मंजिरीला यातलं काही कळू देणार नाही. ते तिच्याशी अगोदर सारखंच वागणार आहेत आणि त्याच वेळी ते तिचं सत्य सुद्धा शोधणार आहेत. ताई काय झालं? कसला विचार करतेस? मंजिरीबद्दलच विचार करते. मंजिरी अथर्वांना चांगलंच ओळखून आहे आणि अथर्वांनाही फार काय खोट्याचं आवरण घालून राहता येणार नाही. आणि चुकून चुकून जरी अथर्वांचा धीर सुटला, त्यांचा राग अनावर झाला किंवा मंजिरीला त्यांच्यावर जरा जरी संशय आला ना, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हो ग ताई, आनंदाच्या भरात मी हा विचारच नाही केला. ठीक आहे, पण आता यापुढे आपल्याला प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागणार आहे आणि असं काही घडू नये, ही जबाबदारी आपली आहे. हो. स्त्री कसली? बाईच्या देहातली राक्षसी नाही, राक्षसी. तुमच्या आईचा आणि दादासाहेबांचा मृत्यू एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने झालाय.